नमस्कार मित्रांनो, भूमिपुत्र या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजची महत्त्वाची माहिती आहे अंगणवाडी सेविका. महाराष्ट्रात अंगणवाडी कर्मचारी म्हणजेच बाल विकास सेवा कर्मचारी हे महिला आणि बालविकास विभागांतर्गत अंगणवाडी सेवेमध्ये काम करणारे कर्मचारी असतात. अंगणवाडी कर्मचारी ग्रामीण व शहरी भागातील बालकांचे, गरोदर व स्तनदा माता, किशोरवयीन मुलींचे पोषण आणि आरोग्यविषयक कार्य पार पाडतात. या सेवेमध्ये मुख्यतः अंगणवाडी सेविका आणि मदतनीस काम करत असतात. त्यांच्या प्रमुख जबाबदाऱ्या मानधन यामध्ये दिल्या आहेत. अंगणवाडी सेविकांची मुख्य भूमिका: बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे, पोषण आहाराचे वाटप करणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे, बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे, गरोदर माता व स्तनदा मातांसाठी आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन करणे, लसीकरणाच्या वेळी मदत करणे, विविध सरकारी योजनांबाबत माहिती देणे आणि त्यांचे लाभ पोहोचवणे, 0 ते 6 वयोगटातील मुलांची नोंद ठेवणे आणि त्यांच्या वाढीचे निरीक्षण करणे आदी कामे अंगणवाडी सेविका करतात. अंगणवाडी मदतनीसाची भूमिका: अंगणवाडी सेविकांना सहकार्य करणे, पोषण आहाराची तयारी करणे आणि वाटपामध्ये मदत करणे, अंगणवाडी स्वच्छ ठेवणे, बालकांना सांभाळणे, त्यांच्या गरजा भागवणे, अंगणवाडीच्या इतर कार्यामध्ये अंगणवाडी सेविकेला सहकार्य करणे या महत्त्वाच्या भूमिका अंगणवाडी मदतनीस पार पाडत असतात. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन: महाराष्ट्रात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारतर्फे मानधन दिले जाते. अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन वेगवेगळे असते. केंद्र सरकार आणि राज्य सरकारतर्फे मिळून मानधन दिले जाते. त्यामध्ये राज्य सरकारचाही काही टक्का त्यामध्ये समाविष्ट असतो. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा: अंगणवाडी सेविकांसाठी पेन्शन योजना, त्यांना निवृत्ती वेतनानंतर पेन्शन तसेच विविध लाभ देण्याच्या योजना आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कर्ज, विमा योजना इत्यादी विविध आर्थिक सहाय्य पुरवले जाते. सणासुदीच्या काळामध्ये विशेष भत्ते देण्याची देखील योजना आहे. प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करून त्यांना सतत नवीन ज्ञान दिले जाते. प्रशिक्षण: महाराष्ट्र सरकार अंगणवाडी सेविकांना नियमितपणे प्रशिक्षण देते. या प्रशिक्षणामध्ये बालकांचे पोषण, आरोग्य, देखभाल, शैक्षणिक कार्यक्रम, सुरक्षितता, महिलांचे आरोग्य याविषयी माहिती दिली जाते. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा वापर करावा हे देखील याद्वारे शिकवले जाते. अंगणवाडी योजनांचे उद्दिष्ट: मुलांचे समुपदेशन व शिक्षण, कुपोषण कमी करणे, गरोदर माता आणि स्तनदा मातांचे आरोग्य सुदृढ ठेवणे, महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवणे, बालमृत्यूदर कमी करणे तसेच लसीकरणाला प्रोत्साहन देणे इत्यादी अंगणवाडी योजनांचे उद्दिष्ट आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या योगदानामुळे महाराष्ट्रातील महाराष्ट्र ग्रामीण तसेच महाराष्ट्र शहरी या भागांमध्ये गरीब घटकांमध्ये लहान मुलांच्या आणि मातांच्या आरोग्याची फार मोठ्या प्रमाणावरती काळजी घेतली जाते. त्यांचे कार्य सामाजिक विकासासाठी खूप महत्त्वाचे असून त्याचबरोबर त्यांना शासनाच्या विविध मान्यता आणि सुविधा देखील दिल्या जातात. महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी अनेकदा आपल्या वेतन, सुविधा आणि अन्य मागण्यांसाठी आंदोलन करत असतात. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना अत्यंत कमी वेतनावरती काम करावे लागते. त्यासाठी त्यांना वेळोवेळी आपल्या मागण्या सरकारपुढे ठेवल्या आहेत. हे आंदोलन सामान्यतः वेतनवाढ, पेन्शन, कामाची सुधारणा याकरिता केले जाते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची कारणे: कमी वेतन: अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अत्यंत कमी वेतन दिले जाते. तसेच त्यांच्या गरजा भागवण्यासाठी ते अपुरे असते. केंद्रीय आणि राज्य सरकारकडून वेळोवेळी वेतन कपात केली जाते. पेन्शन व निवृत्ती वेतनाची मागणी: अंगणवाडी सेविकांना पेन्शनचा लाभ मिळत नाही. सेवा संपल्यावर त्यांना आर्थिक सुरक्षा देखील नसल्याने निवृत्ती वेतनाची मागणी केली जात आहे. कर्मचाऱ्यांचे स्थायीकरण: अनेकदा अंगणवाडी कर्मचारी हे कायमस्वरूपी कर्मचारी नसून कंत्राटी पद्धतीने काम करतात. त्यामुळे त्यांची शासकीय सेवेत कायमस्वरूपी समाविष्ट करून घेण्याची मागणी या निमित्ताने केली जात आहे. भत्ता आणि सुविधा वाढ: सणासुदीच्या वेळी विशेष भत्ते आणि अन्य आर्थिक सहाय्याची मदत मागणी याद्वारे केली जाते. तसेच त्यांना असलेल्या स्वास्थ्य सुविधाही फार कमी आहेत. कामाचे ओझे कमी करणे: अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित कामाचे प्रमाण खूप अधिक आहे. लहान मुलांना सांभाळण्याबरोबरच पोषण आहाराचे व्यवस्थापन, लसीकरण, महिला आरोग्य अभियानात सहभाग आणि सरकारच्या योजनांच्या जनजागृती कार्यक्रमासाठी त्यांना काम करावे लागते. आंदोलनाच्या प्रमुख मागण्या: वेतनवाढीची मागणी, पेन्शन लागू करण्याची मागणी, सरकारी सेवेत कायमस्वरूपी समाविष्ट करणे, तसेच कामाचे ओझे कमी करणे, कामासाठी सुरक्षित आणि सुविधा संपन्न वातावरण मिळवणे, लसीकरण, पोषण योजना यासारख्या अन्य कामांसाठीही अतिरिक्त भत्ता देणे. आंदोलनाचे स्वरूप:
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सातत्याने अंगणवाडी कर्मचारी संघटना C2, आयटक, लाल पावटा आणि अन्य संघटना राज्यभरामध्ये सक्रिय आहेत. ते कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी सातत्याने आंदोलने, मोर्चे, संप करत असतात. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संघटना कृती समिती ही सर्व संघटनांनी एकत्र येत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या एकत्रपणे सोडवण्यासाठी तयार केलेला एक मंच आहे. ज्या मंचाचं नाव आहे अंगणवाडी कृती समिती. यामध्ये आंदोलनाचे स्वरूप असे आहे की मोर्चा आणि निदर्शने, विविध जिल्ह्यामध्ये मोर्चे काढले जातात. सेविकांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावरती निदर्शने देखील केली आहेत. अनिश्चित काळासाठी संप, अनेकदा कर्मचाऱ्यांनी अनिश्चित काळासाठी संप पुकारला आहे, ज्यामध्ये अंगणवाडी सेविकांचे कामकाज हे ठप्प झाले आहे. धरणे मुंबईमधील मंत्रालयासमोर अंगणवाडी सेविका धरणे धरून सरकारचे लक्ष आपल्याकडे केंद्रित करत असतात. पत्रव्यवहार आणि ऑनलाईन पिटिशन्स, आंदोलनाच्या पाठिंब्याकरता सेविकांनी ऑनलाईन पिटिशन्स देखील दाखल केले आहेत. आंदोलनाची सरकारची भूमिका काय आहे? तर काही मागण्या मान्य केल्या आहेत, जसे की वेतन वाढवणे, आर्थिक सहाय्य आणि भत्ते वाढवणे, परंतु अद्याप शासकीय सेवेत समाविष्ट करणे किंवा पेन्शन लागू करण्यासंबंधात कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. सेविकांच्या अन्य मागण्यांकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिले गेले आहे, परंतु त्या पूर्ण करण्यास वेळ लागत आहे. अंगणवाडी कर्मचारी आपल्या समाजामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यांचे कार्य लहान मुलांच्या पोषण, शिक्षण आणि आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांचे वेतन, सेवा, शर्तींमध्ये सुधारणा आणि त्यांना अधिक सुरक्षा प्रदान करणं गरजेचं आहे. धन्यवाद.